तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत घाटी. त्यालाच साखरमाळ असेही म्हणतात. इथे मी कढईमध्ये 1.5 वाटी साखर घेणार आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेऊन आपण त्याचा पाक तयार करून घेणार आहोत. अगोदर आता साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. इथे पाहू शकता उकळी फुटलेली आहे, पण साखर विरघळलेली नाही आहे आणखी. मधून मधून हलवत राहायचं आहे. आता इथे आप्पे पात्रामध्ये आपण घाटी बनवणार आहे, तर त्याला आधी थोडंसं तूप लावून घेऊया, जेणेकरून की ती घाटी खाली चिटकणार नाही. आता इथे मी दोरा 3 ते 4 पदरी करून घेतलेला आहे. थोडा ओला करून आपण आप्पे पात्रात टाकून घेऊया. आता छान इथे चाचणी झालेली आहे. पूर्ण साखरही विरघळलेली आहे. आता आपण चाचणी तयार झाली का हे पाहूया. इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. थोडंसं पाक टाकून हे त्याची गोळी बनलेली आहे पूर्ण. आपला पाक तयार आहे. आता इथे आप्पे पात्रामध्ये आपण थोडं थोडं करून हे घालून घेणार आहोत मिश्रण. अशा प्रकारे सगळं टाकून घ्या. आणि तुम्हाला जर खूपच खुसखुशीत हवी असेल तर त्याच्यात थोडासा बेकिंग सोडा टाका, त्याने खूप खुसखुशीत होते. इथे मी दूध टाकलेलं होतं, ज्याने खुसखुशीत होतात. अशा प्रकारे आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे आप्पे पात्रात. याला आता आपण 10 ते 12 मिनिटं असंच सोडून देणार आहोत सेट होण्यासाठी. इथे पाहू शकता तुम्ही 10 ते 12 मिनिटानंतर मस्त सेट झालेली आहे आपली. आणि कलरही छान आलेला आहे, पांढरा शुभ्र. बनवायलाही सोपी आहे, 5 मिनिटात होते. पाहू शकता छान अशी लांबलचक आपली घाटी तयार आहे. ह्या गुढीपाडव्याला तुम्हीही घरीच घाटी बनवा आणि कशी बनते कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.